नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण आता उन्हाळा म्हटलं असं आंबट गोड खावंसंच वाटतं. त्यासाठी आज आपण छानपैकी अशी वेगळ्या चवीची आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने चिंचगुळाची आमटी बनवणार आहोत. चला तर बघूया. हे आपण तूरडाळ आणि मूगडाळ अगोदरच कुकरमध्ये मी शिजवून घेतली होती. ही लसणाची चटणी मी घरी बनवलेली, म्हणजे लसणाची चटणी लसूण, लाल मिरची, ओवा आणि जिरे टाकून मिरची बनवलेली. हे चिंच मी 10-15 मिनटं म्हणजे अर्धा तास झाला ही चिंच भिजत घातलेली. हे सुकं खोबरं किसलेले, गूळ आहे, अद्रक लसूण आहे आणि हे लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि थोडासा आपला घरगुती मालवणी मसाला घेतलेला आहे. हे आलं आणि हा गावचा लसूण असल्यामुळे ना मी सालीसहित घेतलेला आहे, कारण त्याची साल एकदम पातळ असते ना, त्यामुळे आपण हा लसूण बिनसालीचंच म्हणजे साल न काढता घेतलेला आहे. तर तो आपण अगोदर ठेसून घेऊ अद्रक आणि लसूण छानपैकी, म्हणजे असं ओबडधोबड ठेसायचं, जास्त बारीकसुद्धा नाही करायचं. तर अशा पद्धतीने आपण छान ठेसून घेणार आहोत हे. तर मंडळी, आपण ही चिंचगुळाची आमटी ना खूप छान होते, चवेला इतकी सुंदर येते. आणि म्हणजे उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ही चिंच आणि गूळ इतकं छान आमटी होते ना, का म्हणजे असं वाटतं का पोटभर जेवावं. आणि या चिंचगुळ्यामुळे ना एकदम चव चांगली लागते. तर हे ह्या पद्धतीने मी असं आलं आणि हे लसूण ठेसून घेतलेलं आहे. तर आता आपण चिंचचं थोडंसं पाणी काढून घेऊ, म्हणजे ही चिंच आहे ना अशी चोरगळून घ्यायची, चांगली एकदम फ्रेश करून घ्यायची. जेवढा गर असतो ना चिंचेचा तेवढा सर्व निघून जाणार आहे आपला. अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत आपण. तर मंडळी, मी गावी गेले होते ना, त्यावेळेस तुम्हाला चिंचेचं झाड दाखवलं होतं. त्याच झाडाच्या त्याच झाडाची चिंच आहे. तर खूप चवदार आणि खूप छान होते ही आमटी. मी बऱ्याच दिवसापासून म्हटलं होतं हा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन, पण वेळच मिळाला नाही. आता उन्हाळी वाळवण चालू होईल आपलं, त्यामुळे मग थोडासा म्हटलं आजच दाखवून घेऊ, कारण उन्हाळ्यामध्ये ही म्हणजे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ खायलाच पाहिजे, एकदम तोंडाला चव छान येते. तर ह्या पद्धतीने मी चिंचेचा सर्व गर काढून घेतलेला आहे. आता आपण छानपैकी चहाच्या गाळणीने गाळून घेणार आहोत, कारण त्याच्यामध्ये हे असतं, त्याच्यामुळे हे बघा अशा पद्धतीने मी छानपैकी गाळून घेणार आहे मस्त. याला आपण तुपाची फोडणी देऊन सुंदर बनवू. तर मंडळी, आपण अगोदर छानपैकी असं कढईवर गॅसवर कढई ठेवली आणि आता आपण मस्तपैकी तर थोडेसे कढई तापले ना की तूप टाकून घेऊ. तर मंडळी, आपण छानपैकी असं ही रेसिपीला ना तुपाचीच फोडणी द्यायची. तुपाची फोडणी दिली ना खूप सुंदर लागते. हे पहा, अशा पद्धतीने तूप थोडंसं जास्त टाकायचं, खूप छान होते आमटी. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलाची पण देऊ शकतात, तसं काही नाही, पण मला या रेसिपीला ना तुपच आवडतं म्हणून मी तुपाची फोडणी दिली याला. एकदम असं मस्त खमंग फोडणी बसली पाहिजे आपली. मोहरी टाकून घेऊ थोडीशी. मोहरी अशी तडतडायला लागली ना, छान पॅकेट नाचायला लागले का आपण मस्त पॅकेट त्याच्यात अद्रक लसूण टाकणार आहोत. आता मोहरी तडतडली, आपण छान पॅकेट अद्रक लसूण जो ठेचा केला होता ना तो आपण टाकणार आहोत. असं एकदम छान पॅकेट, म्हणजे कसं एकदम सुंदर अशी फोडणी होईल मस्त. आता असं परतून घ्यायचं. त्यामध्ये खोबरं टाकून देतो सुकं, जो खोबऱ्याचा केस घेतला होता ना आपण तो घेतला आहे, थोडासा टाकायला त्याच्यामध्ये. असं छान पॅकेट परतून घ्यायचं याच्यामध्ये. असं एकदम छान फोडणी बसली ना की आपण जे आपण मसाले घेतले होते, गरम मसाला, लाल तिखट, मालवणी मसाला आणि थोडंसं मीठ पण टाकून घेणार आहोत, कारण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नंतर पण मीठ टाकू शकतात, पण मी एकत्र काढलं होतं त्याच्यामुळे लगेच टाकून दिलं मी. अशी छानपैकी अशी फोडणी बसली पाहिजे आपली. आता याच्यामध्ये म्हणजे आपली लसणाची चटणी घेतली होती ना, ते चवीसाठी थोडीशी टाकणार आहे मी. बघा, ही लसणाची चटणी छान सुगंध येईल याचा. आता ही अशी मस्त मी हे बनवून घेणार आहे. अशी परतून घ्यायची छानपैकी. चिंचेचं पाणी घेतलं होतं करून ते टाकून देऊ त्याच्यामध्ये. हे चिंचेचं पाणी टाकलं ना का एकदम सुगंध, बघा आता घरभर सुगंध पसरलेला आहे याचा, खूप छान सुगंध येतोय. अशी छान पॅकेट फोडणे बसले पाहिजे आपले, म्हणजे एकदम गोड पण नाही तिखट पण नाही, अशी एकदम आंबट गोड आणि तिखट चवीची आपण आमटी बनवणार आहोत याच्यामध्ये. हा बरं, तुपाची फोडणीचा सुगंध पण किती पूर्ण घरभर पसरलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं चिंचेचं पाणी टाकलं ना
तसं एकदम घोटून घ्यायचं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. ही लसणाची ना अद्रकची फोडणी दिली ना किती सुंदर सुगंध पण छान येतोय आणि अशी एकदम मस्त छान चवच वेगळी आलेली आहे याच्यामध्ये बघा. एकदम छान सुगंधच इतका सुंदर येतोय ना, पूर्ण घरभर सुगंध पसरलेला आहे. आपण थोडा वेळ झाकून ठेवू म्हणजे एकदम छान असं घट्टपणा येईल त्याला. जी डाळ घेतली होती ना ती अशी मस्त एकदम घोटून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने पाणी टाकून थोडंसं असं एकदम घोटून घ्यायचं म्हणजे डाळीचा एकदम दिसायला पण सुंदर दिसते आणि खावंसं पण वाटतं. पहा बरं किती मसाला आपला छान परतलेला आहे. म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा पण जातो आणि जे आपण चिंच टाकले ना ते असे छानपैकी त्याचा एकदम फ्लेवरच वेगळा आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहे. तर मंडळी तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा ही चिंच गुळाची आमटी बनवूनच बघा आणि मला कमेंटमधून सांगा. तुम्ही मला कमेंट करत नाही, तुम्ही कमेंट करून सांगा तुमची आमटी कशी झाली. अशा पद्धतीने तुम्ही कधी आमटी बनवली होती का चिंच गुळाची? पहा बरं किती छान झाले. एकदम घट्टपणा येतो याला. आपण थोडासा गोळ टाकून घेणार आहोत याच्यामध्ये आणि पुन्हा 5 मिनटं आपण त्याला वाफ द्यायची. 5 मिनटं म्हणजे असं थोडंसं वाफ दिली ना का एकदम असं छान होईल. हे बघा आता एक गोळा याच्यामध्ये टाकलेला आहे मी. थोडीशी आपण वाफ देऊन घेऊयाला. तर पहा बरं मंडळी एकदम छान. आता आपला गोळ पण एकदम पगळला आणि चव म्हणजे सुगंध पण छान सुटलाय. आंबट गोड आणि तिखट बघा आणि त्यात आपण साजूक तूप टाकलंय. एकदम छान आमटी होणार आहे आपली. तर ही आमटी मी अशी मस्त टाकून घेते त्याच्यामध्ये. आता मंडळी मी डाळ शिजताना हिंग टाकलं होतं. तुम्हाला पाहिजे तर फोडणीमध्ये टाकू शकतात तुम्ही. तर अशा पद्धतीने ही आमटी बनवलेली बघा मी. एकदम छान होते. तर मंडळी मी ही कस्तुरी मेथी ना थोडीशी घेतलेली. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर न वापरता कस्तुरी मेथी घेतलेली बघा, कारण त्याचा फ्लेवर एकदम छान येणार आहे. लसणाची मिरची आवर्जून वापरा, कारण आपण या भाजीला नुसते मसाले नाही टाकायचे. लाल मिरची आणि लसूण, तुम्ही हिरवी मिरची वगैरे टाकतात ते ठीक आहे, पण या आमटीला ना लसणाचीच चटणी वापरायची. खूप चव खूपच वेगळी लागते. म्हणजे ती छान आमटी झाली आपली. आता तुम्हाला सर्व करून दाखवते, कारण हे बघा आता ही आमटी ना तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर आवडीनुसार तुम्ही खाऊ शकतात. किती छान आमटी. ही आमटी जर तुम्ही माझ्या घरात तर आठवड्यातून 2-3 वेळा नक्कीच होते, पण तुम्ही सुद्धा बनवले ना तर वरणाच्या ऐवजी तुम्ही तुमच्या घरचे माणसं हेच मागतील पहा. आणि उन्हाळ्यात तर नक्की आवर्जून खाई ही आमटी. पहा बरं किती छान झाली आमटी आपली. अशी आमटी झाल्यावर कशाला घरचे नाकतोंड मुरडतील. कत्र धरणं म्हणजे सगळ्याची आमटी असं. तर मंडळी आपली किती छान चिंचगुळाची आमटी झाली पहा. तुम्ही बघू शकतात. ही चिंचगुळाची आमटी ना आपण भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीमध्ये कुस्करून पण खूप छान लागते. चिंच आणि गुळ याची चवच अप्रतिम लागते. तर मंडळी आता उन्हाळा चालू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये चिंचगुळाची आमटी करून नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. आणि तुम्हाला एक सांगू का, ही चिंचगुळाची आमटी म्हणजे चवीला एकदम अप्रतिम. एकदा केलं तर घरचे नक्की आठवड्यातून 4 वेळा तरी मागतील का चिंचगुळाची आमटी बनवून दे. तर मंडळी तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की चिंचगुळाची आमटी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर व्हिडिओ थोडा जरी आवडलाच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.